वानगाव कोटबी डहाणू रस्त्यावर काल रात्री झालेला भीषण अपघात. कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्ये पाहिली तर अपघाताची भीषणता अंगावर शहारे आणणारी. म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. बोईसरहून लग्नासाठी गेलेलं कुटुंब परतीच्या प्रवासात या अपघाताला सामोरं गेलं. कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. सुदैवानं जीवितहानी टळली, पण प्रश्न गंभीर आहे. हा अपघात नेमका का झाला? कारण शोधलं तर धक्कादायक वास्तव समोर येते. डहाणूकडून वानगावच्या दिशेने येताना या ठिकाणी अचानक टी आकाराचं वळण. ना स्पष्ट दिशादर्शक, ना बॅरिगेड, ना पूर्वसूचना फलक. रात्रीच्या अंधारात हे वळण थेट अपघाताला निमंत्रण देत आहे. हा पहा रस्ता. सरळ येणाऱ्या वाहनांसमोर अचानक टीटन. क्षणभराचं दुर्लक्ष आणि मोठा अपघात. स्थानिक नागरिकांचा आरोप स्पष्ट आहे. हा अपघात चालकाच्या चुकीमुळे नाही, तर रस्ते आणि बांधकाम विभागाच्या तांत्रिक दुर्लक्षामुळे झालाय. या ठिकाणी याआधीही अनेक अपघात झालेत, मात्र प्रशासन अजूनही झोपेतच आहे का? अपघात होईपर्यंत वाट पाहायची का? कुणाचा जीव गेल्यावरच उपाययोजना होणार आहेत का? या ठिकाणी तात्काळ स्पष्ट दिशादर्शक फलक, मजबूत बॅरिगेड, गतिरोधक, रात्री दिसणारे रिफ्लेक्टर लावणं काळाची गरज आहे. अन्यथा हा टी आकाराचा टर्न दररोज कुणाच्या तरी जीवावर बेतणार आहे. आता पाहूया घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. प्रशासनाला थेट इशारा देणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. हा रात्री अपघात झाल्याचं समजतं, नेमकं इथे काय केलं पाहिजे सांगा. हा सावटा ह्याच्याकडून येणार रोड आहे. हा. आणि तो कुठे संपतो हेच कळत नाही. हा. जर संपतो असं कुठे जर इथे इंडिकेट केलं हा. तर लोक थांबतील किंवा पुढे हा रस्ता बंद आहे, बंद आहे. इथून टर्न आहे. हा. तो कुठल्याच प्रकारचे दिशादर्शक लावलेलं नाही. नाही, डावीकडे सुद्धा टर्न आहे आणि उजवीकडे सुद्धा टर्न आहे. छोटा दिशादर्शक. हा रात्रीचा तुम्ही नेहमी मोटरसायकलून प्रवास करता, काय नेमकं तुम्हाला सांगायचं सांगा. एंड समजून येत नसल्यामुळे समोर रस्ता आहे बा असं कळून येत नाही. आडवा रस्ता मग समजत नाही. मग इथे दिशादर्शक लावणे गरजेचं आहे. हा, म्हणजे समोर फलक लावा, म्हणजे रेडियमचं की जेणेकरून प्रकाश पडल्यानंतर समोर रस्ता नाही आहे बा कळेल लोकांना.